उद्या सोमवारी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या 60व्या वार्षिक दीक्षांत समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे। राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष आणि महाप्रीत स्टार्टअप नॉलेज सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर एस मंथा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। शिवाजी विद्यापीठाचा 60वा वार्षिक दीक्षांत समारंभ उद्या होणार आहे। या निमित्तानं मागील काही दिवसांपासून याची जय्यत तयारी सुरू होती। रंगरंगोटीसह साफसफाई, डांबरीकरण अशा सर्व कामांना गती आली होती। राज्यपाल रमेश बैस या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी असल्यानं सर्व विभागातील अंतर्गत कामं पूर्ण करण्यात आली आहेत। उद्या सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात हा दीक्षांत समारंभ होणार आहे। या सभागृहाच्या बाहेर आकर्षक असा भव्य मंडप घालण्यात आलाय। सभागृहात VIP सह सर्वसामान्य बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष आणि महाप्रीत स्टार्टअप नॉलेज सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर एस मंथा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। याशिवाय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, प्रकुलगुरू प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव आदींसह इतर मान्यवर सुद्धा उपस्थित असणार आहेत। सभागृहाच्या समोर बुक स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल असे विविध स्टॉल्स उभारण्यात आलेत। मुख्य प्रशासकीय इमारतीसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं अलीकडच्या सर्व विभागांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या। त्यामुळे आज रविवार असून सुद्धा सर्व विभागातील कामकाज नियमितपणे सुरू होतं। एरवी रविवार म्हटलं की शुकशुकाट जाणवणारा विद्यापीठ परिसर आज कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी फुलून गेला होता। सर्व कर्मचारी आपापल्या विभागात आपापल्या कामात व्यस्त असल्याचं दिसून येत होतं। राज्यपाल येत असल्यानं पोलिसांकडून सर्व गोष्टींवर बारकाईनं लक्ष आहे। यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। एकंदरीत उद्या दीक्षांत समारंभाची तयारी पूर्ण झाली असून उद्या दिमाखात हा सोहळा पार पडेल असं विद्यापीठ प्रशासनानं सांगितलंय।